एके दिवशी सम्राट अकबराचे दोन नवरत्न तानसेन आणि बिरबल यांच्यात वाद झाला. वादाचा विषय असा होता की दोघेही स्वतःला एकमेकांपेक्षा अधिक पुण्यवान समजत होते. जेव्हा या वादाची बातमी बादशाह अकबरापर्यंत पोचली तेव्हा त्याने दोघांनाही आपल्याकडे बोलवून घेतले आणि म्हणाला, तुम्हा दोघांमधील वाद मिटत नसेल तर तुम्ही कोणाला तरी मध्यस्थ नियुक्त करून तुमचा वाद त्यांच्याकडून मिटवून घ्यावे. अकबराचे म्हणणे ऐकून बिरबल म्हणाला, जहापना, या मुद्द्यावर आम्ही दोघेही तुमच्याशी सहमत आहोत, पण पेच असा आहे की आपण मध्यस्थ कोणाला करायचे. कृपया तुम्ही स्वतः मध्यस्थ सुचवा. अकबराने सुचवले, तुम्ही दोघेही महाराणा प्रताप यांना मध्यस्थ करा. बिरबल आणि तानसेन या दोघांनाही महाराणा प्रताप यांना आपल्या मध्यस्थ बनवण्याची मान्य केली. दुसऱ्या दिवशी दोघेही त्याच्याकडे पोचले. तिथे पोचल्यावर गायनाचार्य तानसेन लगेच आपली सुरेल वाजवू लागले. बिरबल शांतपणे संधीची वाट पाहू लागला, पण तानसेनाच्या सततच्या गायनामुळे त्यांना संधी मिळत नव्हती. तानसेनला आपल्या गायन कौशल्याने महाराणा प्रतापांना आकर्षित करायचे आहे हे पाहून त्यांनी तानसेनाला अडवले आणि राणाला म्हटले, राणाजी, आपण दोघेही तुम्हाला मध्यस्थ बनवण्यासाठी राजदरबारातून एकत्र आलो आहोत. आमच्या तुमच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. बिरबल पुढे म्हणाला, वाटेत मी पुष्करमध्ये नवस केला आणि मियाँ तानसेनने ख्वाजाच्या दारक्यात नवस केला. मी शपथ घेतली आहे की तुमच्या दरबारातून दाखल घेऊन मी परत आलो तर मी ब्राह्मणांना 100 गायी दान करीन. मियाँ तानसेन यांनी शपथ घेतली आहे की तुमच्याकडून प्रमाणपत्र घेऊन परत आल्यास 100 गायींचा बळी देऊ. आता 100 गायींचे जीवन मरण तुमच्या हातात आहे. जर तो आपले जीवन दान करण्याचा विचार करत असेल तर मला प्रमाणपत्र द्या. महाराणा प्रताप गायींच्या कत्तलीस परवानगी कशी देऊ शकतात? गायी त्यांच्या आईसारख्या आणि पूजनीय होत्या. म्हणून बिरबलाला सन्मानाने प्रमाणपत्र देताना त्याने अकबराला निरोप पाठवला. बिरबल एक महान रणनीतिकार आहे. त्याची कितीही स्तुती केली तरी कमी आहे.